मंडळी, शाळा सुरू झालेली आहे आणि एकदा का शाळा सुरू झाली की प्रत्येक आईला एकच प्रश्न असतो, शाळेच्या डब्यामध्ये काय बनवायचं? कारण शाळेचा डबा हा मुलांचा फर्स्ट मील ऑफ द डे असतो. त्यामुळे तो सुपर डिलिशियस, सुपर हेल्दी, तसंच सगळा डबा संपून मुलांनी घरी यावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. त्यामुळे सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये आजपासून आपण शाळेचा डबा ही सीरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये आपण अगदी सकाळच्या घाईमध्ये छान सुपर डिलिशियस तसेच हेल्दी पदार्थ कसे बनवायचे ते बघणार आहोत. चपाती भाजी आपण रोज मुलांना देऊ शकत नाही, पण त्याच चपाती भाजीला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने कसं बनवू शकतो, मुलांच्या कलेने घेऊन कोणते छान पदार्थ बनवू शकतो, हे आपण प्रत्येक भागामध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, येणारा प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायचा आहे. तर शाळेचा डबा या सीरीजमध्ये आजच्या भागामध्ये आपण बघायचं आहे पोटॅटो टॅकोज, जे बनवायला खूप सोपे आहेत. काही बेसिक तयारी असते जी आदल्या दिवशी करून ठेवली ना तरी चालेल, म्हणजे सकाळी आपली घाई होणार नाही. तर आजची रेसिपी खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे, मुलांना आवडणारी आहे. त्यामुळे सुरू करूया. बटाट्याचे 2 भाग करून उकडून त्याची सालं काढून मी रात्रीच तयारी करून ठेवलेली होती. आता बटाटे 2 भागात उकडण्याचं कारण म्हणजे जर बटाटा खराब असेल तर तो वेळीच बाहेर काढला जातो. त्यामुळे ही टिप तुम्ही फॉलो करा. सकाळी उठल्यावर बटाटा बारीक केला, त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, भरपूर सारी कोथिंबीर, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालून छान मिक्स करून सारण तयार केलं. नंतर मळलेल्या पिठाचा, गव्हाच्या पिठाचा एक छोटासा गोळा घेतला. सुकं पीठ लावून आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे चपाती लाटली आणि मग एका वाटीच्या सहाय्याने याच्या मिनी चपात्या करून घ्यायच्या आहेत. त्यामुळे पुरीसारख्या 2 कापून घेतलेल्या आहेत चपात्या. आता ह्या मिनी चपात्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत स्लो टू मीडियम गॅसवर, जशी आपण चपाती भाजतो त्या पद्धतीने. तर व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. आता काय करायचं, एक-एक चपाती घ्यायची, त्यावर थोडंसं किसलेलं चीज घालायचं आहे. चीज घालून झालं की आपण जे सारण तयार केलेलं होतं त्याची एक छोटीशी पॅटी याच्या मधोमध ठेवायची आणि फोल्ड करायची. याला जर टोमॅटो सॉस लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तर सगळेच टॅकोज आपले भरून झालेले आहेत. काय छान दिसतायत बघा. आता याला वरच्या बाजूने तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे. मी एका बाजूने तूप लावून घेते आणि दुसऱ्या बाजूला आपण तव्यावर सोडल्यानंतर तूप लावून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला तूप लावून मस्त खरपूस शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. ही जेव्हा चपाती तुपामध्ये अशी भाजली जाते ना, तेव्हा खायला अतिशय खमंग लागते. मुलांना नक्की आवडणारा पदार्थ आहे. त्यामुळे टिफिनसाठी तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर टिफिनसाठी काही छान आयडिया द्यायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगा. आणि टिफिनच्या अशा छान-छान रेसिपीजसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. मंडळी, शाळा सुरू झालेली आहे आणि एकदा का शाळा सुरू झाली की प्रत्येक आईला एक